शाळेच्या डब्याचा 6वा एपिसोड आला बरं का. आणि यामध्ये आपण 2 डबे बघतो, लहान सुट्टीसाठी, मोठ्या सुट्टीसाठी. आजच्या लहान सुट्टीसाठी आपण ज्वारीपासून एक मस्त पोटभरीचा पदार्थ करतोय, पचायला सुद्धा हलका आहे, तो नाश्त्याला. आणि मोठ्या डब्यासाठी मुलांना आवडतील असे मस्त असे वेज रोल्स करायला एकदम सोपे आहेत. तुम्हाला जर ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची आहे, रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्न पडत असेल, तर ही सिरीज संपूर्ण बघा. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये #सरिताज किचन लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या सिरीजमध्ये आज आपण करतोय ज्वारीच्या लाह्याचा उपमा आणि मोठ्या डब्यासाठी करतोय वेज पनीर रोल्स. चला करूया. पहिल्यांदा आपण फोडणीच्या लाह्या म्हणजे लाह्याचा उपमा करतोय. तर इथं मी 5 ते 6 वाट्या ज्वारीच्या लाह्या घेतल्या, त्यांना चाळून घेतलंय. आता एका भांड्यात पाणी घेतलंय, आपण या लाह्या पाण्यामध्ये घालूया. 2 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. 2 मिनटं भिजत ठेवलं. आता आपण या लाह्या चांगल्या पिळायच्या आणि काढून घ्यायच्या. सो थोडं हलक्या हाताने पिळायचं आणि मग काढायचं. खूप पण एकदम पाणी काढून टाकायचं नाही. झालं, याला पाण्यातनं काढलं. फोडणी करूया. तर फोडणीसाठी कढई गरम करत ठेवू आणि यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल तापलं, यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालू. 2-3 चमचे शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे खरपूस तळूया. तर बरेच जण विचारतात शेंगदाण्यात मीठ का घालायचं, तर शेंगदाणे अळणी लागू नये म्हणून मी नेहमी असं करते. अगदी पोहे करतो ना तेव्हा सुद्धा थोडंसं मीठ घालून मी शेंगदाणे तळते, म्हणजे शेंगदाण्याला चव खूप छान येते. अगदी आपण चिवडा करतो ना तेव्हा सुद्धा शेंगदाणे किंवा फुटाणे तळताना मी थोडं मीठ घालते. तर बघा, शेंगदाणे मस्त खरपूस तळलेले, काढून घेऊया. आता उरलेल्या तेलात फोडणी करू. यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली, पाव चमचा जिरं घालूया, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. याला परतून घेऊया. तर बघा, आपल्याला बऱ्याचदा आपण मुलांना उपीट आणि पोहे देतो. हे अगदी उपीट पोह्यासारखंच आहे, फक्त चव वेगळी आहे. त्यामुळे करायला अगदी आपल्या नेहमीच्या पदार्थांसारखं सोपं आहे आणि मुलांना आपण पौष्टिक देऊ शकतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण सुशीला चुरमुऱ्याचा आपण त्याला फोडणी दिली होती. एक कर्नाटकी पदार्थ आहे. आज आपण ज्वारीचं करतोय. आता हे 2 मी दाखवले, पण तुम्ही जर इतर कुठल्या लाह्या तुमच्याकडे असतील तर त्याचे सुद्धा अगदी असेच पोह्यासारखी फोडणी देऊन करू शकता. मुलांना चवीला आवडतील. अगदी नाचणीच्या लाह्या असतात ना, त्याला सुद्धा तुम्हाला करता येईल. फक्त त्याला ना धुण्याऐवजी फक्त पाण्याचा हबका मारला तरी चालू शकेल. तर कांदा आपण परतला, खूप जास्त डार्क केला नाही, मऊ ठेवलाय. यामध्ये घालू पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, अगदी अर्धा चमचा साखर. याला मिसळून घेऊया आणि मग घालूया भिजवलेल्या लाह्या. तर मीठ घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, काही ठिकाणी लाह्या अशाच करतात, तर काही ठिकाणी लाह्यांना मीठ लावलं जातं. तुम्ही जर मीठ लावलेल्या लाह्या आणल्या असतील तर ते एकदा बघून घ्या आणि त्याप्रमाणे मिठाचा अंदाज कमी जास्त करा. आता सगळं झालंय, याला 2-3 मिनटं मस्त परतून घेऊ. हे बघा, याला मस्त परतून घेतलं. अगदी थोडासा पाण्याचा हबका मारायचा. यावर झाकण ठेवूया आणि याला एक 2 मिनिटांची वाफ काढायची. आता जेव्हा आपण पोहे करतो तर पोह्याला पण थोडी वाफ दिली जाते, पण जेव्हा चुरमुऱ्याचा सुशीला करतो तेव्हा वाफ दिली जात नाही, कारण चुरमुरे आपसुकच मऊ होतात, त्यामुळे परत वेगळी वाफ देण्याची गरज नाही. पण ज्वारीच्या लाह्याला मात्र आपल्याला वाफ द्यावी लागते, कारण त्या थोड्याशा ना चिवट होऊ शकतात. तसं होऊ नये, मुलांना अगदी डब्यामध्ये गार झाल्यावर सुद्धा त्या मऊसूत राहाव्यात म्हणून थोडा पाण्याचा हबका मारून एक वाफ काढायची. 2 मिनटं वाफ काढूया. 2 मिनिटांनी दणकून वाफ बसली आहे, बघूया. तर बघा, मस्त वाफ बसलेली आहे आणि आपल्या लाह्या छान मऊ झालेल्या आहेत. मग अशी थोड्या चिवट होत्या, आता छान मऊ झाल्या. शेवटी थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया, त्याचबरोबर तळलेले शेंगदाणे. याला मिसळून घेऊ. याला मिसळून घेतलं आणि हे घ्या, आपल्या ह्या फोडणीच्या लाह्या तयार झाल्या. आता आपण दुसरा पदार्थ करतोय जे वेज रोल आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या वापरू शकतो. कसे करायचे बघूया. रोलची तयारी पण फार जास्त नाही आहे, मी आधीच करून घेतली होती. चला, आता पहिल्यांदा ना आपल्याला याची भाजी करून घ्यायची. तिला काही फार वेळ असं लागत नाही, खूप शिजवायची गरज नाही आहे, लगेच होते अगदी 5 मिनिटात. थोडं तेल घेऊया, अगदी 2 छोटे चमचे.
तर तेल गरम झालं, यामध्ये घालू 1 चमचा एकदम बारीक चिरलेला लसूण. लसूण थोडा परतून घेऊया. आता घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, 1 छोटी बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडेसे उकळून घेतलेले स्वीटकॉर्न. आता गॅस मी मोठाच ठेवते आणि याला 2 मिनटं परतून घेणार आहे. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीत, मोठ्या आचेवरच 2 मिनटं परतायच्या, म्हणजे ना त्यांचा क्रंच त्या रोल्समध्ये खूप छान येतो. तर आत्ता माझ्या एकदम लक्षात आलं की माझ्याकडे थोडी लाल आणि पिवळी शिमला मिरची पण उरली आहे, मी ती पण यामध्ये टाकून देते. नसेल तर नसली तरी चालणार आहे, फक्त रंग ॲड व्हावेत, मिरची वाया जाऊ नये म्हणून. तर यालाही आपण थोडंसं परतूया. सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर परतल्या की त्याच्यामध्ये छान क्रंच आलाय. आता यामध्ये आपण बाकीचा माल मसाला घालू. पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस. याला मिसळूया. आता यामध्ये घालूया पनीरचे तुकडे. तर इथं मी 100 ग्रॅम पनीरचे असे तुकडे केले. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा ऑरेगॅनो आणि थोडीशी कोथिंबीर. बस. याला आता 2च मिनटं परतून. आता मी तुम्हाला इथं म्हणाले की मी 100 ग्रॅम पनीर घातलं आहे, पण घालताना माझ्या लक्षात आलं की यातलं थोडं पनीर कमी झालेलं आहे, कारण आमच्या मनुबाई घरात आहेत. आणि हे घ्या, 2 मिनटं परतल्यानंतर आपली ही रोलसाठी लागणारी भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एकतर पूर्ण गार करायचं किंवा कोमट करून घेऊ. तर इथं मी चपाती करून घेतली, तोपर्यंत भाजी पूर्ण गार झाली. आता आपण रोल करूया. तर रोल करण्यासाठी मी अशा छोट्या छोट्याच पोळ्या केलेल्या आहेत. आपण आता काय करू, याला थोडं बटर लावूया. बटर लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं, किंवा बटर नसेल तर तूप लावलं तरी चालतं. थोडंसं बटर रोल करायचं आहे, त्यामुळे आपण अशी लांबट भाजी भरून घ्यायची. आता इथं मी ही भाजी अशी लांबट भरून घेतली. समजा तुम्हाला वाटतं की तुम्ही मोठ्या माणसांसाठी हे रोल करताय किंवा घरातच खायचेत, तर कच्चा कांदा असा थोडा उभा पातळ कापून, कोबी थोडासा कच्चाच कापून, किंवा आणखी तुम्हाला वाटलं गाजर हवं आहे तर असं पातळ कापून घातलं कच्चंच तरी चालतं. पण आपण डब्याला देतोय, कांदा नको म्हणून मी घालत नाही. आता याला रोल करून घेऊ. पहिल्यांदा आपण याला असं करून घेऊया आणि त्यानंतर असं दुमडून घेऊ, या प्रकारे. तर आपण एक रोल करून घेतला, अजून एक रोल करूया आणि मग भाजायला घेऊ. आता तुम्हाला हे रोल करताना अगदी वाटलंच तर थोडंसं चीज किसून घातलं, कधीतरी वेगळं द्यायचं म्हणून तरी चालेल. किंवा तुम्हाला असा रोल करायला वेळ नाही आहे, तुमची मुलं भाजी पोळी व्यवस्थित खातात, हीच भाजी करा आणि पोळी अशी घडी करून द्या भाजी पोळीसारखं तरी चालेल. तर 2 रोल झालेले आहेत, भाजूया. आता आपण तवा गरम करत ठेवला आहे, त्याला थोडं बटर लावूया आणि आता हे रोल छान खरपूस भाजून घेऊया. आता थोडंसं आपण याला छान खरपूस भाजलं. हे बघा मस्त क्रिस्पी झालं आहे. उलटून घेऊया आणि याला दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊ. तुम्ही रोल असे सुद्धा देऊ शकता, म्हणजे न भाजता फक्त चपातीत गुंडाळून त्याला बटर पेपरने व्यवस्थित कव्हर केलं की ते छान टिकतात, मुलांना खाता येतात. पण जर तुम्ही भाजून देताय तर त्याला कधी कधी बटर पेपर जरी नाही लावला तरी चालतो, कारण हे भाजले की छान आकार धरतात आणि मुलांना व्यवस्थित खाता येतात. तर दोन्ही बाजूने छान हे खरपूस भाजलेलं आहे. हे बघा, इकडून पण मस्त खरपूस रोल भाजले गेले. काढून घेऊया. आणि हे मस्त खरपूस असे वेज पनीर रोल्स तयार झाले. भाजी चपातीच आहे, फक्त त्याला आकार आणि रुपडं वेगळं आलं की मुलांना ते आपोआपच वेगळं वाटतं आणि खायला पण आवडतं. फक्त याच्यामध्ये मी सॉस वगैरे वापरला आहे. तुम्हाला वाटतं की नाही वापरायचा, नाही वापरला तरीही चालेल. फक्त काळी मिरी पूड, ऑरेगानो वगैरे घातलं तरीसुद्धा चवीला हे खूप छान लागतात. तिखटपणासाठी पाहिजे तर तुम्ही थोडीशी मिरची पावडर घातली तरी पण चालणार आहे. तर आपण हे रोल्स तयार केले. याला छान बटर पेपरमध्ये रॅप करायचं आणि मुलांना डब्यामध्ये दिले की मग ते मुलांना व्यवस्थित खाता पण येतात. तर अशा प्रकारे आपण दोन्ही शाळेचे डबे केले, लहान सुट्टी मोठी सुट्टीसाठी. रोल आणि फोडणीच्या लाह्या. तुम्हाला यातली कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. ही सिरीज अशीच बघायची तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.